काल अंबाजोगाई रोड या ठिकाणी काही जे समाजकंटक आहे त्याने रोडवरती येऊन त्या ठिकाणी एका युवकाला मारहाण केल्याचं आम्हाला पोलीस स्टेशनला फोनद्वारे माहिती मिळाली। तत्काळ त्या ठिकाणी आम्ही स्टाफसह आणि त्या ठिकाणी रवाना झालो। तिथे एक जखमी अजय चिंचोले नावाचा एक युवक होता, त्याच्या थोडं चेहऱ्याला मार लागलेला होता, त्याला ताबडतोब हॉस्पिटलला रवाना केलेला होता आणि त्याची तिथं थोडक्यात माहिती ते सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक करून माहिती घेतली असता त्याच्यात काही जे काही गुन्हेगार प्रवृत्तीचे होते ते आम्ही आयडेंटिफाय केले आणि त्याच्यापैकी 4 आरोपींना आम्ही त्या ठिकाणी कालच त्या ठिकाणी तिथून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते कृत्य केलेले आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडून ते स्पॉटचे व्हेरिफिकेशन काल रात्री केलेलं आहे आणि स्पॉटवरून त्यांना ते कुठे त्या ठिकाणी मूव्ह झाले, कुठे कुठे पळून गेले त्या अनुषंगाने आम्ही त्यांना तिथून घटनास्थळावरून आम्ही पोलीस स्टेशन आणि इतर एरियामध्ये कुठे फिरले त्याचा आम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊन सदर आरोपीवर आम्ही कडक शासन करून त्या ठिकाणी करण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी आमचे धोरण आहे। सोबतच अशा पद्धतीचे काही कृत्य करणारे आहेत त्यांना पोलीस प्रशासनातर्फे सक्त इशारा आहे की त्यांच्यावर कठोरातली कठोर त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच आरोपी जे आहेत तर ते त्यांच्यामध्ये काही बोलण्यामध्ये त्या ठिकाणी त्या एका बार तिथं आहे त्या ठिकाणी वाद झाला तर त्या वादातून त्याचं मग भांडणामध्ये रूपांतर झालेलं होतं। ते कारण पुढे आलेले फिर्यादीने तक्रार दिलेली आहे त्यानुसार सदर जे आरोपी आहेत त्यांच्यावर आम्ही कलम CR 87/2025 109 308 आणि 311 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे BNS प्रमाणे। आरोपीला आज PCR मिळालेला आहे, आरोपी ताब्यात आहे। इतर कारणाचा पण आम्ही शोध घेत आहोत त्यांचे जे कुठल्या कारणावरून काही त्यांचे भांडण झालेले आहे का आणि असे कृत्य करणारे प्रवृत्तीचे विकृतीचे आहेत अशा लोकांना पोलीस प्रशासनातर्फे सक्त संदेश आहे की असं जर कोणी त्या ठिकाणी कृत्य करत असेल तर त्यांच्यावर प्रशासन कठोरात कठोर कारवाई करेल। बरं, यामध्ये काही जे आरोपी आहेत ते सराईत गुन्हेगार आहेत असं समोर येतं। त्यांचं पण आपण रेकॉर्ड चेक करत आहोत आणि काही रेकॉर्डवर जे गुन्हेगार आहेत त्या पद्धतीने त्यांच्यावर काही MPDA सारख्या सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत। आज 4 इसमांना पोलीस स्टेशन अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलेला आहे। त्यांचा इशारा आम्हाला मिळालेला आहे, आम्ही अधिक तपास त्यांच्याकडे सखोल करत आहोत। आता ते 7 दिवसाचा आम्ही PCR मागितलेला आहे।